While we celebrate education, when we talk about the great educationalists in the world, and then one more name comes to our mind, and that is Raja Shri Shahu Maharaj. Yes, Siddesh. Inspired and influenced by the social reformer Jyotirao Phule, his contribution in the field of education is admired. Apart from being a Chhatrapati, providing basics, that is primary education to all, regardless of their caste, creed and religion, was one of his most significant priorities. His emphasis was on education, and his aim was to make education available to masses. Kushi, do you know that he established hostels for different religions? He introduced scholarship and also initiated compulsory education for all in his state. He even started a separate school to motivate women's education. His fame spread far and wide. The world-famous Cambridge University conferred upon the degree LLD. His contribution in the field of education is remarkable. Words fall short to talk about this great educationist and Chhatrapati. So dear parents, let us put our hands together and welcome the students of 8 thinkers and creators, presenting before you an inspiring pavada to Raja Shri Shahu Maharaj. So what is education? Education is giving equal opportunities to all. चला तर मग सुरू करूया. छत्रपती शाहू महाराज की जय. राबणारा म्हणतो माझा श्रमणारा म्हणतो माझा बहुजन म्हणतो माझा मुसलमान म्हणतो माझा दलित म्हणतो माझा माता माऊली म्हणती माझा अहो भटका म्हणतो माझा आदिवासी म्हणतो माझा असा होऊन गेला राजा असा होऊन गेला राजा कोल्हापूरचा राजा कोल्हापूरचा शाहू महाराजा 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 कोल्हापूरचा राजा कोल्हापूरचा शाहू महाराजा. अरे कोल्हापूरचा शाहू राजा राबणारा म्हणतो माझा. अरे राबणारा म्हणजे तो शेतात कष्ट करतो तो शेतकरी. श्रमणारा म्हणतो माझा. बहुजन म्हणतो माझा. अरे मुसलमान म्हणतो माझा. म्हणजे सर्व धर्मातील लोक ज्याला राजा म्हणतात. भटका म्हणतो माझा. आदिवासी म्हणतो हा माझा. अरे भटका म्हणजे जो बिराड घर त्या घोड्यासारख्या एका प्राण्यावर ज्याला खच्चर म्हणतात त्या खच्चर प्राण्यावर सामान ठेवून पूर्ण महाराष्ट्र गावोगावी कामासाठी भटकतो. अशा भटक्या समाजाला सुद्धा हा राजा भावतो. अरे का भावतो? सगळ्यांना तो आपला का वाटतो? कारण तो समानता आणतो. इक्वॅलिटीच्या गोष्टी करतो. तो भेदभाव मिटवतो. तो मनुवाद मिटवतो. मनुवादासोबत 2 हात ठोकून दंड ठोकून खडसावून सांगतो. अरे काय सांगतो? सर्व माणसं समान आहेत असा कोल्हापूरचा राजा कोल्हापूरचा शाहू महाराजा. मन धर्माचं कुकर्माचं मिटवून
कोल्हापूरचा शाहू महाराजा जो ज्ञानाची ज्योत जगवतो, अंधश्रद्धेवर बंदी आणतो, जो ज्योतिषाला ठणकावून सांगतो, हातांवरच्या रेषांना किस्मत ठरवत नाही, ही मनगट ही ती हिम्मतच आहे, हिम्मत किस्मत ठरवते। अपने हाथों के लकीरों को क्या देखते हो, नसीब तो उनके भी होते जिनके हाथ नहीं होते। तो हा राजा फुले आंबेडकर यांना आधार देतो आणि म्हणून तर संविधान येतं। हे संविधान तुमच्या माझ्या विद्यार्थ्यांमध्ये रुजलं पाहिजे। पालकांनो, आयुष्यामध्ये 3 राजांना आपण कधीच विसरलं नाही पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचा शाहू महाराजा। खूपच सुंदर, अतिशय सुंदर हा पोवाडा आहे शाहू महाराजांवरचा, माझा अतिशय आवडता आहे। फार मोठा आहे पण तो आम्ही शॉर्ट केला, पण यातले विचार आपण सर्वांनी घेतले पाहिजे असं मला नेहमी वाटतं।